नमस्कार, मी सौ सुरेखा दिगंबर लुंगारे, वार्ड क्रमांक 2 PDMC संत गाडगेबाबा क गटातून मी निवडून आलेली आहे। सर्वप्रथम मी माझ्या प्रभागातली सगळी जनता जे माझ्यावर प्रेम करणारी आहे आणि ज्यांनी मला निवडून दिलं आणि माझ्यासाठी ज्यांनी अटोकाट प्रयत्न केले त्या सर्वांचे अगदी अंतःकरणातून आभार मानते, कारण त्यांनी जे परिश्रम घेतले ते मी कधीही विसरू शकणार नाही। त्यांच्या परिश्रमामुळे आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी निवडून आली, त्यामुळे त्यांचे सर्वात प्रथम मी प्रभागातील जनतेचे अगदी अंतःकरणातून आभार मानते। काय सांगाल, जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपली निवड केली आहे, हा विश्वास कसा जपणार आपण? खरं पाहिलं तर जनतेच्या विश्वासाला पात्र ठरील असेच काही कामं मी करणार आहे, कारण जनतेचा जो विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला मी कुठे तडा जाऊ देणार नाही, कारण त्यांना माहित आहे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे, प्रेम करणारी बाई आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणारी बाई आहे। आणि त्यांनी जो मला मी जेव्हा प्रभागामध्ये फिरत होती आणि त्यांच्या तोंडातून हे जेव्हा मी शब्द ऐकत होती, त्यांच्या तोंडातून माझ्यासाठी जे शब्द निघत होते ते अतिशय चांगले होते की खूप मनमिळाऊ बाई आहे, खूप समजदार बाई आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी आहे। तर निश्चितपणाने त्यांच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत, जे जे त्यांच्या समस्या आहेत, ज्या ज्या त्यांच्या अडचणी आहेत, त्या निश्चितपणाने मी सोडवण्याचा प्रयत्न अगदी मन लावून करेल, काटेकोरपणे करेल। आपल्या वॉर्डमधील अशा 2 ते 3 समस्या कोणत्या ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही? खरं पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे PDMC प्रभाग जो आहे तो भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग आहे। यामध्ये सगळा अविकसित जास्तीत जास्त भाग आहे। मग भवानी परिसर असो, तिकडे सातबंगला असो, तिकडे तपोवन असो, तिकडे गुरुकृपा कॉलनी असो, राजमाता कॉलनी असो, हा सगळा जो संपूर्ण परिसर आहे हा संपूर्ण अविकसित भाग आहे। तिथे रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा ह्या कुठल्याही गोष्टी अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाहीत। जसं एखादा खेड्या गावामध्ये असतं तशाच पद्धतीचं हा भाग अजूनही या सगळ्या ज्या प्राथमिक सुविधांपासून वंचित राहिलेला आहे। त्यामुळे सर्वात प्रथम मी हा जो अविकसित भाग आहे त्या ठिकाणी रस्ते, नाल्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही जी प्राथमिक सुविधा आहे ती देण्याचा प्रयत्न करेल। पहिल्या 6 महिन्यात असे कोणते काम होईल ज्याचा थेट परिणाम जनतेला जाणवेल? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जवळपास 9 वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही आणि 9 वर्षानंतर ह्या निवडणुका झाल्या, त्यामुळे संपूर्ण अमरावती म्हणजे माझाच प्रभाग नाही तर संपूर्ण अमरावती शहराला भेडसावणारा एकमेव प्रश्न आहे तो म्हणजे स्वच्छता। आणि माझ्याही प्रभागामध्ये स्वच्छतेचं म्हणजे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की घंटागाडी प्रत्येक घराघरामध्ये पोहोचली पाहिजे, रोजच्या नाल्याचं म्हणजे स्वच्छता झाली पाहिजे, कचऱ्याचं जे उचलणं राहतं ते कचरा उचलल्या गेला पाहिजे आणि योग्य स्थळी तो गेला पाहिजे। हे कचऱ्याचं जे निवारण आहे ते स्वच्छतेचं जे प्रभागातले जे स्वच्छता करायची आहे ती स्वच्छता करण्याचं काम सर्वात प्रथम करील, जेणेकरून जनतेच्या आरोग्याशी मी खेळणार नाही। कारण जर प्रभागामध्ये जर स्वच्छता राहिली नाही तर त्याचा थेट परिणाम मच्छर म्हणा किंवा वेगवेगळे किडे म्हणा किंवा बाकीचं जे साम्राज्य पसरतं आणि त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका राहू शकतो, ते जपण्याचं काम मी विश्वासानं करेल। मागील कार्यकाळात जे काम अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्यासाठी काय रणनीती असेल आपली? खरं पाहिलं तर तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलं भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा परिसर आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा अविकसित भागामध्ये जे माझी अजूनही कामं, सातबंगल्यामध्ये मी बरेच कामं केले आहे, भवानी परिसरमध्ये काम केलं, परंतु पूर्ण काम मी करू शकली नाही। जी कामं बाकी म्हणजे रस्ता आहे, नाल्या आहे ते काम करेल। आणि मी ज्या भागामध्ये राहते कॅम्प परिसरामध्ये, तर मला माझ्या डोक्यामध्ये आहे जी उद्यानं काही मी उद्यानं मागच्या टर्ममध्ये जवळपास 4 ते 5 उद्यानं मी केली, ती उद्यानं जी राहिलेली आहे ती उद्यानं चांगली करण्याचं काम करेल। आणि माझ्या एक डोक्यामध्ये आहे की माझ्या प्रभागामध्ये आरोग्य कॉलनीमध्ये एक मोठं स्वामी समर्थाचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी जी कमान आहे ती कमान करण्याचा माझा मानस आहे आणि ते निश्चितपणानं करेल। त्याचप्रमाणे जी गजानन महाराजाची मंदिरं आहे माझ्या प्रभागामध्ये, तर मी शब्द दिलेला आहे जनतेला की त्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये शेड आणि पेव्हिंग ब्लॉक्स मी लावून देईल, तर हे निश्चितपणानं प्राथमिक स्वरूपाने मी हे काम करणार आहे। वार्ड विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलणार आहात? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या 9 वर्षापासून प्रशासनावर कारभार आहे आणि ही जी अस्वच्छता आहे हे भ्रष्टाचाराचं स्वरूप आहे, कारण अधिकारी लोकांनी बिलकुल याकडे लक्ष दिलं नाही। तो भ्रष्टाचार रोखून चांगल्या पद्धतीनं काम, चांगल्या पद्धतीने ठेके देणे आणि संपूर्ण काम सुरळीत करणे हे निश्चितपणानं करेल, एवढी मी ग्वाही देते। युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली स्पष्ट भूमिका काय राहणार? तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रभागामध्ये गाडगेनगर हा खूप मोठा भाग येतो आणि या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉलेजेस आहे, खूप विद्यार्थी बाहेरून सुद्धा या ठिकाणी शिकायला येतात आणि गाडगेनगर झालं, राठीनगर झालं, या भागामध्ये खूप विद्यार्थी आहेत। तर त्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका
एक चांगली अद्ययावत सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी अभ्यासिका तयार करण्याचा माझा मानस आहे. ते करील युवकांसाठी, जेणेकरून UPSC MPSC ची त्यांना तयारी करता येईल. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विरंगुळा केंद्र आणि मनोरंजन केंद्र मी करणार आहे. मागच्याही टर्ममध्ये मी एक नाना नानी पार्क केला, तशाच धर्तीवर याही वर्षी मी ज्येष्ठांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 5 वर्षानंतर आपण आपल्या वॉर्डाला कोणत्या ओळखीने पाहू इच्छिता? माझ्या प्रभागातले माझं जे स्वप्न आहे की मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. जे सातत्याने जे रस्ता, नाली, कचरा काढणं ही तर कामं आहेतच, ही तर प्राथमिक कामं आहेतच, परंतु एखादं असं काही वेगळं काम करायचं आहे जेणेकरून एक आपली वेगळी ओळख आपल्या प्रभागात राहील. तर ते जे मी सांगितलं की आरोग्य कॉलनीतलं स्वामी समर्थाचं गेट असो किंवा गजानन महाराजांच्या मंदिरांचे सगळे शेड असो, अशी वेगळी कामं, काहीतरी वेगळ्या दर्जाची कामं करून एक चांगली ओळख माझी प्रभागामध्ये कशी निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांसाठी जी अभ्यासिका त्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा आपलं नाव घेतील अशा पद्धतीचं वेगळं काम करून एक ओळख निर्माण करण्याचं काम मी माझ्या प्रभागात करणार आहे. आपल्या पक्षाची वार्ड विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का? पक्षाची मला नेहमीच साथ मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टीने मला 2दा 3दा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. पहिल्यांदा मी शारदानगर भागातून लढली, दुसऱ्यांदा 2017 मध्ये मी PDMC प्रभागातून लढली, तेव्हाही निवडून आली, सभापती झाली आणि मिनी महापौर पदाची जबाबदारी पक्षाने दिली असताना अत्यंत चांगली कामं, मग शौचालय असो, पंतप्रधान आवास योजना असो, उज्ज्वला गॅस योजना असो, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना असो, ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मी स्वतः जातीने केलं आणि त्यामुळे पक्षवाढीला तर म्हणजे निश्चितच फायदा झालेलाच आहे. त्याचप्रमाणे जनतेला सुद्धा जसं बचत गट असो, बचत गटाच्या महिलांना 1 लाख रुपये बिना व्याजी आपल्याला लोन देता येतं. ह्या सगळ्या सुविधा आमच्या महिलांपर्यंत कशा जातील आणि महिलांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल, भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही राज्याच्या योजना आहेत, सुविधा आहेत, त्या मिळवून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. शेवटचा प्रश्न ते शेवटी वार्डवासियांना दिलेले एक आपले ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय असेल? निश्चितच वार्डवासियांनी मला खूप मतांनी विजयी केलाय, बहुमतांनी विजयी केलं, तर निश्चितच त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासात मी पात्र ठरेल आणि त्यांनी ज्या ज्या मागण्या, मी प्रत्येकाच्या घरोघरी गेली, मी फिरत असताना, भेटी घेत असताना मी माझं एक रजिस्टर मेंटेन केलं, प्रत्येकाचं नाव, मोबाईल नंबर आणि त्यांच्या काय समस्या आहे, तर त्या सगळ्या समस्या माझ्या डायरीमध्ये मेंटेन आहे. त्या समस्या सोडवण्याचा मी काटेकोर प्रयत्न करेल आणि निश्चितपणानं त्यांचं कुठेतरी समाधान होईल एवढी याची मी ग्वाही घेते आणि खात्री घेते.